आज आपण चाललोय आपली नवीन बाईक घ्यायला। गाडी आपली आहे की नाही तेच नाही समजत आहे। आज एक स्वप्न पूर्ण झालेलं आहे। गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आपण चाललोय पनवेलला आपली नवीन बाईक घ्यायला। आपली म्हणजे आपल्या भावाची आहे, ड्रीम बाईक आहे। आज ड्रीम याचा आज कंप्लीट होतोय। ते पण आमच्या सेटमुळेच होते। शाकीर पटेल बोलेबोचे ग्रुपचे अध्यक्ष आहे। आणि आपण आता चाललोय, जस्ट गाडीमध्ये बसतोय आता थार घेऊन। चाललेलो आधी सर्व बाईक घेऊनच, पण जास्त कोण पोरं नाही आली म्हणून बोललो बाईक नको, बोललो कारमध्येच जाऊया। तर चला तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो। तर आता इकडून निघालेलो आहोत गाडीमध्ये थार घेऊन। गाडी घ्यायचं असं म्हणजे अचानक प्लॅन झाला। आधीपासून त्याची इच्छा होती गाडी घ्यायची, पण कसं फॅमिलीमध्ये येतं ना, फॅमिली मॅन आहे, बायको, पोरगी आहे छोटी, मग घर आहे, म्हणजे कसं का माणसाचे स्वप्न हे घरामध्येच सर्व संपलेले असतात। तर कुठून तरी इकडून तिकडून आपण करून स्वप्न पूर्ण करायचा प्रयत्न करतो। तर 2-3 दिवस झाले तो बोलवता मला की नाही बाईक घ्यायची आहे, बाईक घ्यायची आहे। आपल्याला पण मनात समजतं ना की बाईक पाहिजे असेल तर कसं काय म्हणतो, रात्र कशी निघते, दर विचार करताना की नाही आपल्याकडे पण एक बाईक हवी। तसंच करता करता कालच मला हा बोलला की ना आपल्याला जायचं आहे, बाईक बघून येऊया का। बोलत चल। मग कालच आम्ही सर्व काही प्रोसिजर्स केली, कुठली बाईक आहे ती सस्पेन्स आहे। काल सर्व प्रोसिजर केली, सर्व काही झालेलं आहे। तर जाऊन फक्त डिलिव्हरी घ्यायची आणि कसा गाजर गात आहे। ते पण यांच्यामुळेच पूर्ण झालेत। ॲक्च्युली बघायला गेलात तर मी बोललेलो फक्त, आणि हे काल मला घेऊन गेले डायरेक्ट। चल बोलते आपल्याला पनवेलला जायचं आहे। पनवेलला गेलो, तिथं यांनी मला नेला, मला माहितीच नव्हता। नेला तर डायरेक्ट शोरूममध्ये गेलो, आणि तिथं काय यांचा प्रोसेस चालू झाला मला माहितीच नाही। सगळ्या यांच्यामुळेच झालेलं आहे। माझा काहीच याच्यात काय बोलूच नका, माझा काहीच नाही, सगळ्या यांच्यामुळेच सगळं झालं आहे। काय नाही हे जो ब्लॉगसाठी बोलत असतील सर्व, असं कायच नाही। नाही ब्लॉगसाठी नाही, खरी हे आहे। शाकीर भाई आज आपला व्हिडिओग्राफर आहे। सर्व व्हिडिओ हे सर्व शाकीर काढणार आहे। आता जास्त टाइम नाही लागणार आहे आम्हाला पोचायला, कारण की इथंच आहे, पनवेललाच आहे शोरूम। तर जसा आता पोचू तसं तुम्हाला दाखवतो। नंबरमध्ये पण निघाला नारळ पाणी स्टॉप घेतलेला आहे पोरांनी। मलाईवाला पाहिजे बोलते, दाखव जरा। मलाईवाला काय बोलते, हे शाकीर पटेल रिकामं बसलेत असेच। नारळ पाणी आता घेतील। कुठलं आहे नारळ पाणी? पातळ मलाईवाला। मलाही दिसत नाही, बघू आता शोरूमला पोचू का नाही काय माहिती। 1-1, 2-2 स्टॉप होत चाललेत नुसते। आता आम्ही आलो शोरूममध्ये, आता आम्ही पार्किंग शोधतोय। हे आमचं यश। तर आता आपण आलेलो आहोत शोरूमला। शोरूम कुठला आहे दिसतं का नाही? हे आहे नावच यामाचा। गाडी कुठली आहे तर तुम्ही आतमध्ये जाऊन बघा, आता दाखवतो। चला, एक्सायटेड आहे फुल सर्व। चल पुढं चल। बायको कंटिन्यू बघतोय सर्व। आलेलो होतो आता शोरूममध्ये। ही आपली गाडी झाकून ठेवलेली आहे, आणि गाडी यांची आज आता बघू आता निलेश शेट काय बोलत आहेत। आता आजचा म्हणजे गाडी घेतल्या म्हणून तर फुल खुश आहे, फुल मजा। तर असंच आता बघूया, थोड्या वेळात अजून पेपर वर्क बाकी आहेत गाडींचे। जसं आता पेपर वर्क होईल तसं मग तुम्हाला दाखवतो। आता गाडी
रिव्हील करणार सॉरी. हॅलो अभिनंदन. आलंय सर्व. भाजी हातात आली. काढ होता बाहेर. का बाहेर काढतोय बाईक. अशी घे इथं. इथं घे. तर गाडीची डिलेवरी आता घेतलेली आहे. गाडी तर बाहेर आहे. आता बघू आता उरणला जाऊन आपण काय आहे, कशी आहे गाडी चालवून वगैरे. हिला तर फुल एक्साइटमेंट आहे. गाडी गाडी आपली आहे की नाही तेच नाही समजत आहे. बोलते एवढी मोठी गोष्ट घेतली बोलते पहिल्यांदाच घेतले ना लाईफमध्ये. बोलते म्हणजे दुसरी बाईक असेल ही. पहिले एक होती, कुठली होती ती 350 कमांडो होती पहिले. आता ही येत आहे बोलते, ही घेतली आता. मोठी परचेस आहे बोलते लाईफची आता दुसरी. बघू आता पुढे आता शेटचा असा सोबत राहिला तर अजून पुढे करू आपण. पुढं बघू आता कसं काय चाललं आहे की होईल. अजून गोष्टी घ्यायच्या आहेत, खूप काही करायचं आहे. यश आमच्या सोबतच आहे. बघू आता यशचा आहे आता बघू सपोर्ट आम्हाला. पुढं बघू आता काय होईल. ते गाडी बिड्या घेऊन आता निघलो आहे. तर फ्युलिंग करायला जाईल आणि इकडनं लगेच आम्ही निघतो आता घरी. चला आता पुढे तुम्हाला दाखवतो. मित्रांनो बाईक घेऊन झालेली आहे. आता मी आणि शाकीर फक्त आहोत. आता बघा बाईकवरती बघा कसा मागं खिडकीन बघा. आनंद एवढा असतो ना मुलांना बाईक घेतल्यानंतर काय सांगू नाही शकत. तर ग्रुपमध्ये राईडला जायला आपल्याला एक बाईक वाढलेली आहे आणि लवकरच मनापासनं खूप माझीसुद्धा इच्छा आहे की एक आता बाईक शाकीरने घ्यावी आपल्यासाठी. त्याच्या पण मनात खूप इच्छा आहे. त्याचा पण लवकरच स्वप्न पूर्ण होईल. आणि अशी ग्रुपमध्ये कोणी बाईक घेतल्यावरती खूप चांगलं वाटते. म्हणजे आपली पोरं खूप प्रगती करतायत आणि प्रगती करतात ते बघून चांगलं वाटतंय की मनाला जे पाहिजे ते गोष्ट घेत आहेत आयुष्यात. त्याचा ह्याच्याहून जास्त अजून काय पाहिजे. जी गोष्ट आपल्या मनात आहे की तुटत राहायला कोणालाच आवडत नाही. आणि सांगतो तुटत म्हणजे असं जगायचं आहे म्हणून जगायचं आहे नाही. हे केल्यावरती काय होईल, ते केल्यावरती काय होईल. अरे मनाला जसं वाटते तसं वागा. जे पाहिजे ते घ्या. पुढचा पुढं भेटत जाईल. जिथपर्यंत तुम्ही कुठली गोष्ट, कुठली वस्तू, कुठली लक्ष्मी घेणार नाही तिथपर्यंत तुम्हाला लक्ष्मीसुद्धा येणार नाही. ज्या टायमिंगला तुम्ही तुमची लक्ष्मी घ्याल त्या टायमिंगला तुम्हाला समजेल की लक्ष्मी जेव्हा घेतो ना त्याच्यानंतर लक्ष्मी आपल्याकडे परत त्याच मार्गाने येते. आपण ज्या हिशोबाने नीट राहिलो तर. मन आपलं जर साफ असेल ना तर सर्व काही गोष्टी करता येतात. तर तुटून पण जगू नका. आत्ता नको, नंतर नको, पुढं नंतर मग उमर निघून जाते पण आपले शौक तसेच राहतात. त्यासाठी आपले शौक पूर्ण करा. फॅमिलीकडे पण लक्ष द्यायला पाहिजे. सर्व काही गोष्टी आहेत. तर असंच खूप आनंद होतोय. खूप प्राऊड मोमेंट आहे की त्या ग्रुपमध्ये आज कित्येक वर्ष तो मुलगा स्वप्न बघत होता. आपल्याकडेच आहे तो. कित्येक वर्ष तो हे बघा स्वप्न बघत होता. स्वप्न आज त्याचा साकार झालेला आहे एवढ्या वर्षानंतर. आणि खूप आनंद आहे त्याचा. आणि ॲक्च्युली गाडी आम्ही बघत होतो एक हफ्त्या आधीच. म्हणजे हा बोलत होता पण हा जाऊन आलता तिकडेच. तर तरी पण ती आम्हाला जी गाडी होती इयर एंडिंगमध्ये 2025ची भेटत होती. आणि 2025ची 7000 हाईपनी भेट होती गाडी. तर मग तेवढी घेऊन काय करायची हाईपनी. आता ही आम्हाला 7000 कमीने भेटलं आहे. ती पण 2026चा मॉडेल.
तर चांगलंच आहे ना, 2026 मॅन्युफॅक्चरिंग बाईक भेटले त्याला आणि सर्व गोष्टी चांगल्या आहेत. आता जो आवडीचा कलर आहे तो सुद्धा भेटला. ॲक्च्युली हा कलर ते बोलवतात की नाही भेटणार, कलर बंद झाला आहे किंवा बाकी काय सर्व गोष्टी बोलवते, पण मी सुद्धा त्याला हाच प्रिफर केला हा कलर, व्हाईट कलर. कारण की कसा हा कलर खूप उठून दिसतो. तर त्याच्यामुळे मी बोललेलो त्याला की कलर घेशील तर हाच कलर घे, की गाडी तुला रोड प्रेझेन्सला पण गाडी उठून दिसली पाहिजे त्यासाठी. तर बस अशी सर्व स्वप्न पूर्ण करत राहा मित्रांनो. आणि आयुष्य राजासारखा जगा, ना की बारीक सारीक असा जगायचा तर राजासारखा जगा. हे छोटर मोटर गोष्टी करत नका आणि मनातले जे काय आपली स्वप्न आहेत ते पूर्ण करत राहा. हेच बोलतो, अजून काही नाही. आपण पण नेक्स्ट बाईकचा प्लॅन लवकर करू. आताच घेतलंय समजतंय, पण कसं थांबायचं वाटत नाही. पण बघूया कसं काय. आता तर सध्या सर्व आमच्या बायकर्समध्ये आता 2 बाईक्स रिसेंटली ॲड झाल्यात. एक शुभमची ॲड झालेली आहे आणि शुभमनी इंटरसेप्टर, ती पण त्यांनी ज्याची गाडी घेतली ती पण तो पण माझा मित्रच होता. तो मँडी, चांगली बाईक भेटली त्याला. ॲक्च्युली ती पण कमी चाललेली होती, 6800 किलोमीटर काहीतरी चाललेली फक्त. आणि तो कामाच्या ह्याच्यात असतो त्याच्यामुळे ते गाडी चालवणं जास्त नव्हतं. मग तो गाडी सेल करायचं होतं तेव्हा तो बोललेला मला की सेल करायची, तर मग शुभमला घेऊन दिली ती, म्हणजे शुभमने घेतली ती गाडी. आणि आता रिसेंटली ही आता ॲड झाली. तर राईडला जायला आपल्याला आता 2 बाईक्स ॲड झालेल्या आहेत. असंच आजचा एवढाच व्लॉग होता की बाईक्सचा, एक हाऊस आणि एक मौज म्हणून. आज एक स्वप्न पूर्ण झालेलं आहे. बस ह्याच्यात आपण आनंदी आहे. चला तुम्हाला जाऊ, घरी गेल्यावरती तुम्हाला ही व्हिडिओ कंटिन्यू करतो. चला बाय. तर अशा प्रकारे तर आम्ही तरी 2:30 वाजता घरी आलो आहे. हे सर्व आले तिकडं बाईक घेऊन. सर्व आरामात, पहिलीच राईड होती, आरामातच आलो आहे. तरी ताणवली गाडी, आपली पोरं आहे तरी ताणवणार नाही असं नाही. जस्ट आता आपली थार लागलेली आहे आणि ही आपली बाईक. आज सकाळपासून चालू नाही केलं आहे, संध्याकाळी आता थोड्या वेळात नाही तर बाहेर काढेन. अशा प्रकारे आपला इथेच ब्लॉग संपतोय. गाडी घेऊन चाललेला आहे. आनंदी आहे सर. तर आज आपला इथेच ब्लॉग संपतोय. व्हिडिओ असेच बघायचे असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. यश घरात.